नमस्कार, मी प्रवीण देशमुख. आपण पाहतात नमस्कार लाईव्ह बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. नांदेड येथे धर्मांतराचा प्रयत्न रोखला, विमानतळ पोलिसांचा तपास चालू. अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांनी साधला नांदेडकरांशी संवाद. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचं आयोजन. गोदावरीत घाणीचं प्रमाण वाढलं, प्रशासनाचं दुर्लक्ष. आता बातमीपत्र विस्ताराने. नांदेड शहरातील नंदीग्राम सोसायटीत रात्री 7 वाजता एक 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी रडत रस्त्याच्या कडेला बसली होती. यावेळी नगरसेविका श्रद्धा चव्हाण यांनी त्या मुलीला विचारणा केली असता तिचा व तिच्या भावाचे धर्मांतर होणार आहे असे तिने सुशांत चव्हाण यांना सांगितले. विमानतळ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. नांदेड शहरातील नंदीग्राम सोसायटीत दिनांक 27 जानेवारीच्या रात्री 7च्या सुमारास एक 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी रडत रस्त्याच्या कडेला बसली होती. यावेळी त्या प्रभागातील नगरसेविका शारदा चव्हाण आणि त्यांचे पती यांना हे निदर्शनात आले. त्यावेळी नगरसेविका शारदा चव्हाण यांनी या मुलीला घरी नेले व विचारणा केली असता त्या मुलीनं असं सांगितलं की मला आणि माझ्या 7 वर्षीय भावाला मुस्लिम धर्म स्वीकारा म्हणून माझी मोठी बहीण व भाऊजी तगादा लावत आहेत. तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न तिच्या सहमतीने एका मुस्लिम मुलासोबत झालं, अशी माहिती सुशील चव्हाण यांनी दिली आहे. एक मुलगी बेवारा स्थितीत फिरत असताना नगरसेविका श्रद्धा चव्हाण आणि त्यांचे मिस्टर चव्हाण सुशील चव्हाण यांना मिळाल्याने त्यांनी त्या मुलीस ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्याच्या बहिणीच्या विरोधात थोडी तक्रार केल्यामुळे सुशील चव्हाण यांनी तहसीलदार साहेब आणि मान्य चिखले साहेब अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे नेऊन प्राथमिक चौकशी केलेली आहे. सुशील चव्हाण यांनी लेखी तक्रार दिलेली आहे. ती तक्रार आम्हाला रात्री प्राप्त झाली आहे. त्या तक्रारी अर्जावरून आम्ही सध्या चौकशी करीत आहोत. सकाळी त्या मुलीची मोठी बहीण आणि त्यांनी मुस्लिम मुलासोबत रिजवान नावाच्या मुलासोबत लग्न केलेलं आहे संमतीने. त्या दोघांस आम्ही पोलिसांना आणून विचारपूस करीत आहोत. त्यांनी प्राथमिक माहिती अशी दिलेली आहे की त्यांचा जो भाऊ आहे 7 वर्षाचा, त्या मुलीचा भाऊ, त्यास शिक्षणाच्या दृष्टिकोनातून एका शाळेत ठेवलेलं आहे. त्या शाळेचा पत्ता काढून त्या मुलाचा आम्ही शोध घेऊन पुढील चौकशी करीत आहोत. सध्या त्या दोन्ही मुलाचे आणि मुलीचे बारकाईने जबाब घेऊन बारकाईने तपास चालू आहे. या प्रकरणातील सदर मुलगी ताब्यात घेतल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय कबाडे, तानाजी चिखले, तहसीलदार यांना कळविण्यात आलं. आज सकाळी सदर मुलीला घेऊन नगरसेविका शारदा चव्हाण, सुशील चव्हाण यांच्यासह शिवसैनिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यासमोर उभे करून पीडित मुलीला विचारणा करून तिला बाल सुधार गृहात पाठविण्यात आलं आहे. निदर्शनास आलं की तिचा छोटा भाऊ आहे, त्याच्या छोट्या भावाला मुसलमान होण्यासाठी एका मदरस्यामध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि त्याचं नामांतर सुद्धा झालेलं आहे. धर्मांतर फार कमी वेळामध्ये होण्याची शक्यता आहे आणि कदाचित झालंही असावं. त्याच्यासाठी त्या ठिकाणी बसमत या ठिकाणी नेण्याची माहिती आज आम्हाला सकाळी सापडली. आज मी माझ्या सर्व शिवसैनिकांना घेऊन सकाळी 5 वाजता त्यांच्या घरावर मी छापा मारला असता त्या ठिकाणी मला रिजवान बी आढळला आणि त्याची पत्नी सुद्धा आढळली. त्यांच्याकडून सुद्धा हे माहिती पुढे आलेली आहे की त्यांनी रिजवान खान यांनी त्याच्या भावाला सुद्धा मदरसामध्ये ठेवलेला आहे आणि ही केस आम्ही आज विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये श्री राठोड साहेबांकडे सुपूर्द केली आहे आणि पुढील आता तपास होऊन आमची एक इच्छा आहे की अशा प्रकारचे धर्मांतर होऊ नये आणि अल्पवयीन मुलांचे जे धर्मांतर होत आहे त्या लवकरात लवकर त्या मुलाला ताब्यात घ्यावं. अनाथाची माय म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी नांदेडमध्ये येऊन नांदेडकरांचे प्रबोधन केले. सिंधुताईच्या खडतर जीवनातील अनुभवाविषयी नांदेडकरांसोबत संवाद साधला. नांदेडमध्ये जिजाऊ महोत्सवानिमित्त मातोश्री प्रतिष्ठान तरोडा खुर्द यांच्या वतीने समाजाचे प्रबोधनात्मक विविध कार्यक्रम घेतले आहेत. या कार्यक्रमामध्ये रक्तदान, प्रबोधनात्मक पवाडे व काल पार पडलेल्या अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांचे व्याख्यान पार पडले. सिंधुताई सपकाळ यांनी नांदेडकरांचे प्रबोधनातून मन जिंकली. सासू सून, पती पत्नी व समाजाची वर्तणूक त्यांचे सखोल विश्लेषण केले.
सिंधुताईच्या जीवनात घडलेल्या घटना आणि त्यांच्या समाजसेवेकडे वळण्याचा संकल्प तर नांदेडकरांना अवाक करणारा होता. सिंधुताई एसटी बसमधून उतरतात आणि त्या बसवर निसर्गाचा केलेला घाला व तेथून सिंधुताईचे समाज प्रबोधनाचे व अनाथांच्या कार्याची सुरुवात हे सर्व अनुभव सिंधुताईंनी आपल्या तोंडून नांदेडकरांना सांगितले. तबीयत बहल जाएगी, मौत भी आ गई हो तो टल जाएगी. काय प्रेम आहे. माझ्या जवळ बसली तरी बस येणार नाही. पास बैठो तबीयत बहल जाएगी, मौत भी आ गई हो तो टल जाएगी. नाही तर आताच काय पण मला एवढंच पोरग मला सांगत होतं, माई सलीम की अनारकली डिस्को करणे चलेगा. एवढंच सुद्धा किती प्रेम बदललं. आता पोरं तेव्हा प्रेम मागण्यात आला तरी पोरीला सांगायचं, कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे, तब तुम मेरे पास आना प्रिय, मेरा दर खुला है, खुला ही रहेगा तुम्हारे लिए. नहीं तो आजकल तो प्रेम बंद झाले की पोरीला सांगते, मैंने तुझसे प्यार किया, अबला समझ कर और तेरे बाप ने मुझे पिता समझा. नांदेडकर हे सगळं ऐकताना मंत्रमुग्ध झाले. सिंधुताईने आयुष्यात खडतर प्रसंगांना तोंड देत अनाथ मुलांना सांभाळण्याचे कार्य केले. या कार्याबद्दल सिंधुताईंना 273 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यात सिंधुताईंना आपल्या देशाच्या 3 राष्ट्रपतीच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे. असे अभिनंदनीय कार्य एका महाराष्ट्रीयन स्त्रीनं केला आहे. याचा अभिमान सर्व मराठी भाषिकांना आणि देशातही वाटतो. या व्याख्यानमालेचे आयोजन सोपान नेवल पाटील यांनी केलं होतं. वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी, स्पर्श तुझा जिव्हाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी. आपल्या सेवेत जिव्हाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध. सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर, CTG, प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला, गर्भसंस्कार केंद्र, दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार, शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, कुटुंब कल्याण केंद्र, महिलांच्या सर्व आजाराचे निवारण, वंध्यत्व निवारण व उपचार. जिव्हाळा हॉस्पिटल, स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे. जिव्हाळा हॉस्पिटल, तरोडा नाका, मालेगाव रोड, कॅनलच्या बाजूस, नांदेड. संपर्क 9970 72 98 98 024 62 26 66 67. नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा. फक्त दुर्वांकुर हॉटेलमध्येच. शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल. थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत. किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न, वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला. दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सोबतीला. एक वेळेस नक्की भेट द्या. संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर, कुटुंब फॅशनच्या बाजूस, वजिराबाद, नांदेड. संपर्क 992102 2221 9850 22 22 21 9970 94 33 87. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ग्रेनाइट्स अँड मार्बल.
घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 9423035035. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला 48वे अधिवेशन औरंगाबाद येथे 14 व 15 फेब्रुवारी 2015 रोजी संपन्न होणार असल्याची माहिती माजी शिक्षक आमदार जयवंतराव ठाकरे यांनी पीपल्स कॉलेज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला 48वे राष्ट्रीय अधिवेशन औरंगाबाद येथे पार पडणार आहे. साने गुरुजींनी जो विद्यार्थ्यांना आनंदमय शिक्षण दिले त्या शिक्षणाचे गोडवे आजही गायले जातात. आजची शिक्षण पद्धती व शिक्षकांचे कार्य कोणत्या दिशेने चालत आहे? शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवत असताना स्वतःमध्ये ती पात्रता आणली पाहिजे. साने गुरुजीचे विचार शिक्षकांनी अंगीकारले पाहिजे. या ध्येयातून घेण्यात येणाऱ्या अधिवेशनाचे ठिकाण औरंगाबाद हे निवडले असून दिनांक 14-15 फेब्रुवारी 2015 रोजी पार पडणार आहे. या अधिवेशनाला जिल्हाभरात शाळेने उपस्थिती लावावी व शालेय विद्यार्थ्यांसाठी नाममात्र शुल्क घेऊन त्यांच्या 2 दिवसाच्या राहण्या खाण्याची व्यवस्था केली आहे. या अधिवेशनाचा प्रचार व्हावा, साने गुरुजी कथामाला या चळवळीच्या कार्याचा एक कामकाजाची माहिती मिळावी आणि साने गुरुजींनी केलेलं कामकाज, प्रकाशभाई मोवाडीकर यांनी ही चळवळ जी स्थापन केली ती नक्की कशासाठी आहे हे समाजात सर्वांना कळावं यासाठी म्हणून मुद्दाम ही पत्रकार परिषद आज घेतलेली होती. 2 दिवसीय अधिवेशनात 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता ध्वजारोहण पासून अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर लहान मुलांची शोभायात्रा सुद्धा निघणार आहे, असं माजी शिक्षक आमदार जयवंत ठाकरे यांनी सांगितलं आहे. या पत्रकार परिषदेत सदाशिव पाटील, माजी आमदार गंगाधर पटणे, प्राचार्य VN इंगोले, प्राध्यापक सिद्धेवाड अशोक, बालाजी कोंपलवार तसेच सर्व पत्रकार उपस्थित होते. ही पत्रकार परिषद पीपल्स कॉलेज येथे पार पडली. नांदेड शहरालगत असलेली गोदावरी नदी व त्यात झालेले प्रदूषण ही एक समस्या बनली आहे. नदीतील पाण्यात भक्तांनी टाकलेले हार व फुले तसेच शहरातील गटारांचे पाणी त्यातच सोडले जाते. यामुळे गोदावरीचे पाणी पूर्णपणे प्रदूषित झाले आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे तर दुर्लक्ष होतच आहे, पण विरोधी पक्षही झोपेतच आहे. नांदेड शहर म्हटलं की आठवतं निसर्गमय गोदावरीचं घाट आणि सगळीकडे चर्चा होती गोदावरीच्या सानिध्यात वसलेल्या नांदेड शहराची. या पावन गोदावरीत आपण पाहू शकता या गोदावरीत किती मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. या गोदावरीत हार, प्लास्टिकचा कचरा, चपल्या, नारळ व फेकून दिलेले कपडे आणि शेवाळाचा मोठा थर साचला आहे. आणि त्यामुळे या गोदावरी घाटावर फिरत असताना या पाण्यातून इतकी घाण दुर्गंधी येत आहे की तिथे 5 मिनिटाच्या वर तिथे कोणीच थांबू शकत नाही. या गोदावरीच्या पाण्यात सरसपणे ड्रेनेजचं पाणी सोडलं जातं. गोदावरी नदीत असलेलं घाण आणि सर्रासपणे सोडले जाणारे ड्रेनेजचे पाणी त्यामुळे या नदीतील जलचर प्राण्यांचं जीवन धोक्यात आलं आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या गोदावरीकडे कोणीच लक्ष देत नाही. गोदावरीच्या काठेवर अनेक मंदिर असल्यामुळे येथील भाविक दर्शनासह गोदावरीचं दर्शनही घेण्यासाठी येतात. तेव्हा या भाविकासह नागरिकांना या घाणीचा सामना करावा लागत आहे. आता तरी प्रशासन या घाणीकडे लक्ष देईल का असा प्रश्न नांदेडकर उपस्थित करत आहेत. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. नांदेड येथे धर्मांतराचा प्रयत्न रोखला, विमानतळ पोलिसांचा तपास चालू. अनाथाची माय सिंधुताई सपकाळ यांनी साधला नांदेडकरांशी संवाद. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचं आयोजन. गोदावरीत घाणीचं प्रमाण वाढलं, प्रशासनाचं दुर्लक्ष. याचबरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत नमस्कार.